आता काय करू? काही नाही, आता सगळं झालंय. तू फक्त भाजीकडे लक्ष ठेव. हा बर. आणि मी अण्णांना बीपीची गोळी देऊन येते. आणि चिंच बिज टाकलीस ना ग मृदुले? हो 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 आहे ना. त्याचा पोय करून ठेव सुद्धा, जमेल ना? हा, मी बीपीची गोळी देऊन येते अण्णांना. माई काय ग? अगं तू कशाला अळू काढत बसलीस? अरे. तुला कुणी सांगितलं अळू काढायला? माई हाताला खूप खाज येते. अगं मग ते खाजं अळूच आहे. तुला कुणी सांगितलं? पण मी काढून आणणार होते. गुळ खा दी, गुळ खा, तोंडात ठेव. शांत हो जरा. तू कशाला काढत बसलीस अळू? त्याची एक पद्धत असते अगं. माई मला आईंनी सांगितलं होतं. वसुधा, तू तर वसुधा काय ग हे? तिला नीट नाही का सांगायचं? बागेश इकडे, मी तेल लावते हाताला, ये इकडे. तेल लाव. कशाला ग तू तिला सांगत बसलीस? तुला तरी जमतंय का जो अळू काढायला? माई म्हणजे तिला काही कामच नाही का हो सांगायचं? अगं. अहो कधी शिकणार हो, ती? हो, मग हो. पुढच्या मी जरा मागे येऊ दे चांगली खाच, पुढच्याला चुकायची नाही मग ती. पुरे झालं. जरा फुंकर घाल. मी अण्णांना बीपीच्या गोळ्या देऊन येते. आजपर्यंत कधीही वेळ चुकवलेली नाहीये मी. आणि जरा सुनेकडे लक्ष दे. देते. मृदुला, हो तू याद्या करायला घे. चल हो, आले. इकडचं नंतर बघू. हो, चल चल ये. हे घे, लक्ष पोळ दे करायचं जरा. आहे. हो. हा. भाजीकडे पण लक्ष ठेव. हो हो करते करते सगळं करते माई. दोघे. ए टिंगरे इकडे ये. इकडे आधी काय नखरी करते? बस खाली आधी. बस खाली. काय जाईना माईनी? फुंगर घालायची. फुंगर घालता येते तुला? अशी आहे बघ. येते? घाल घाल. आई, हे बघ मग हे कोळात हात घाल आणि असं असं कुस्कर. चिंच का लावतात अळूला? कारण ते खाजत नाही म्हणून. म्हणजे तुझी आलेली खास पण यांनी जाणार. कर कर काम कर. काम करत राहिलं की विसरायला होतं. कर. शाबास. उद्याची ही सगळी धावपळ आटोपली ना की मग सुरुवात कर. अमृता, ही रत्नांची पारख करणं ना खूप इंटरेस्टिंग असतं. खोटी रत्न असतात ना ती जास्त चकाकतात, आणि खऱ्या रत्नाचा प्रकाश असतो ना तो वापर जसजसा जास्ती होईल ना तसा जास्तीत जास्त चमकत जातो. खूप खूप बारकावे आहेत रत्नांच्या पारख. एकंदरीत काय, रत्न काय किंवा माणसं काय, ही फसवी कोणती आणि खरी कोणती हे ओळखणं एवढं सोपं नसतं. फार कठीण काम असतं ते. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या छटा, वेगवेगळे पैलू. खरं तर अण्णा तुमच्या सोबत बसून वाचायला हवंय ते पुस्तक. कारण गुरु समोर असले की जे शिक्षण होईल ना तेच खरं. आणि आता तर माझे 2 गुरु आहेत. रत्नांच्या बाबतीत तुम्ही आणि बाकी सगळ्या बाबतीत सगळ्यांच्या कॅप्टन माई. त्या म्हणतील तीच पूर्व दिशा. अमृता, हा तू इथे काय करतेस? स्वयंपाकघरात जा. चटणी करायची, मिरच्या चिरून ठेव. जा जा पळ पळ. रुळली मुलगी घरात, हुशार आहे. काय उपयोग त्या हुशारीचा? नको तिथे वापरत बसते हुशारी. काय झालं काय? काही नाही, धड चहा सुद्धा करता येत नाही अजून तिला. फक्त पुढे पुढे मात्र चांगलं करता येतं. लहान आहे अजून. आणि तुम्ही आहात ना शिकवायला. मी ढीक शिकवेन हो, पण शिकायला हवं ना तिनं. घ्या गोळी घ्या. हे असं होतं, घरात आपली काळजी घेणारी माणसं जास्त झाली की मग हे असं होतं. म्हणजे मला नाही कळलं. अहो, जितकी काळजी मी घेते तुमची तितकी काळजी कोण घेणार आहे? घ्या गोळी घ्या. अहो, माझी गोळी घेऊन झाली. गोळी घेऊन झाली? मला कसं नाही आठवते मग तुम्हाला गोळी दिल्याचं? एवढी काही विसरभोळी नाहीये हो मी. तुम्हाला कसं आठवणार, कारण तुम्ही नाही दिलीत गोळी. मला अमृताने दिली गोळी. अमृताने? आणि तुम्ही घेतलीत? हो, रोजची गोळी आहे, घेतली. गोळी रोजचीच होती, पण गोळी देणारी रोजची नव्हती. काय ग सुंदरे, कमी आहे का? भाग्यश्री ऐक ना. काय झालंय? काही नाही अगं, ते खाजरा आळू काढत होते ना तर हाताची आगाग झाली. पण आता कमी आहे, काकूने तेल लावून दिलंय हाताला. तुझं काही काम होतं का? हो अगं, मला मिरच्या चिरायला सांगितल्यात पण मला ॲलर्जी आहे मिरच्यांची. सो मी तुला सांगणार होते चिरून द्यायला.
पण आता तुझ्याच हातांना. दे मला दे, मी करते. काम आहे, कोणीतरी करायला पाहिजे ना. दे दे दे, चल. ठेवा, बघू नका, ठेवा. हे काय? तू का मिरच्या चिरतेस? चटणी करायची आहे ना. हो, पण मी हे काम अमृताला सांगितलं होतं. तू का करतेस? हो, पण ती म्हणाली मला नाही जमणार. माई, काही बोलू नकोस. तुला जे काम सांगितलेलं असतं ते तुला कधीच जमत नाही. ते आम्ही सगळे करत बसतो आणि जे काम तुला सांगितलेलं नसतं ते करायचं मात्र मोठेपणा तुला मिळवायचा असतो नेहमी. चल माझ्या बरोबर, मला तुझ्याशी बोलायचं. चल चल. तुला आगाऊपणा कोणी करायला सांगितलं होता? अण्णांना गोळी द्यायला कोणी सांगितलं होतं तुला? मी चुकीची गोळी दिली का? गोळी चुकीची नाही दिलीस, काम चुकीचं केलंस. ते माझं रुटीन आहे, त्यात कुणीही लुडबुड केलेली मला चालत नाही. समजलं ना? अण्णांच्या बाबतीत जे काही आहे ते सगळं मीच करणार. आज इतकी वर्ष झालीत आमच्या लग्नाला, मीच सगळं बघत आले. ज्या दिवसापासून आमची गाठ बांधली गेली ना, त्या दिवसापासून त्यांचं खाणं पिणं, आवडी निवडी, त्यांच्या सवयी, त्यांचं गाणं, त्यांची औषधं, त्यांचा राग लोभ ह्यावर सगळ्यावर फक्त माझा आणि माझाच अधिकार आहे. समजलं तुला? पण माई, मी तर फक्त गोळी. अण्णांच्या बाबतीत सगळी कामं मी करणार. मी जर सांगितलं ना तरच दुसरं कोणीतरी ते काम करतं. माझ्या अधिकारांवर कोणीही हक्क गाजवलेला मला चालत नाही. मी खपवून घेत नाही. पुढे पुढे करणं म्हणतात ना, ते हेच. जी कामं तुला सांगितलेत ना ती तू व्यवस्थित करत जा. माझ्यामध्ये येऊ नकोस. घरात ढीगभर कामं पडलेत, त्यातलं तुला एकही काम जमत नाही आणि हे बरोबर जमलं तुला. ह्याला नाक खुपसणं म्हणतात आणि ते मला चालणार नाही. ह्या घरात माझी कामं दुसऱ्या कोणीही केलेली मला चालत नाही, अगदी माझ्या मुलांनी सुद्धा. आणि तू तर काय ग, माझी नातसून आहेस. तुझ्या नवऱ्याने सुद्धा काम केलेलं मला आवडणार नाही, तो कितीही माझा लाडका असला तरी. तेव्हा माझ्या कामात ढवळाढवळ करायची नाही आणि माझ्या कामावर अधिकार गाजवण्याचा तर त्याहून प्रयत्न करायचा नाही. तुझी कामं तू करत जा. आलंय तुझ्या लक्षात? कायम लक्षात ठेवायचं. तुला सांगितलेली एकही कामं तू करत नाहीस. तुला सांगितलं पहाटे उठून झाडांना पाणी घाल, ते सुद्धा मृदुलांनीच घातलं. तुला सांगितलं होतं मिरच्या चिरून ठेव, त्याही वसुधानेच घेतल्या चिरायला. आता रात्री मला मिरच्यांचं लोणचं करायचं, त्यासाठी अर्धा किलो मिरच्या हव्यात चिरून. जमणार आहे तुला? तुला स्वतःला चिरायला जमणार आहे? नशीब माझं. जा आता. भाग्यश्री, अजूनही येते का खास? हो ग. अगं तुझ्याकडे काही क्रीम वगैरे आहे का?
हाताला लावायला? माझ्या कपाटात गुलाब पाणी आहे, पण अगं मला माझ्या हाताने लावता येत नाहीये. अगं मग मी लावून देऊ का? नको अगं, तुझ्याही हाताला खाज येईल. नको, राहू दे. एवढंच ना, एवढ्याशाने काही होत नाही. आणि मी तुझा त्रास शेअर केला तर कुठे बिघडलं? थांब. दे. हळू. अमृता, तू किती सॉलिड आहेस ग. म्हणजे अगं, आजपर्यंत घरात असं कोणी कोणाशी वागलं नाहीये ना. सारखं आपलं शिस्तीचे धडे, नाहीतर माझ्या सासूबाईंचं टोमणे. या व्यतिरिक्त काय होतं घरात? आपल्या पिढीने बदलून टाकूया ना हे सगळं. बदलेल? हो, आपण फक्त प्रयत्न करूया. काय बघतेस? बाकी मला माहिती नाही, पण प्रेम बदलवतो माणसाला. आणि याचं उदाहरण आहे ना तुम्ही दोघं. म्हणजे बघ ना, आधी तुम्हाला दोघांना लग्न करायचं नव्हतं, पण आता एकमेकांच्या प्रेमात पडलात तुम्ही. काय नाटक नको करू अमृता. तुझे हे आय मीन अक्षय भाऊजी ग, किती प्रेम करतायत तुझ्यावर. आणि तू सुद्धा. अगं काय अगं? मला माहिती आहे सगळं. अमृता, गुलाब पाणी बास झालं. आधीपेक्षा खास कमी आहे आता. मी इथेच ठेवते गुलाब पाणी. तुला परत कधी वाटलं त्रास झाला तर इथून घेऊन लाव, ठीक आहे? थँक्यू सो मच. म्हणजे भाऊजींचं जर कियाराशी लग्न झालं असतं ना, तर काय झालं असतं मला नाही माहित. पण मला ना तुझ्याशी असं बिनधास्त बोलता येतं. मी जी खरी भाग्यश्री आहे ना, तिला तुझ्याशी बोलता येतं. दोन माणसं म्हणजे नवरा बायकोच असायला हवेत असं नाही, पण जेव्हा ते भेटतात अचानक काहीतरी क्लिक होतं ना ग. असं वाटतं की खूप जवळची ही व्यक्ती आपल्याला. असं कसं होतं ना? हो बघ ना, तू एका वेगळ्या घरातून आली आहेस, मी सुद्धा वेगळ्या घरातून आली आहे, पण आपण दोघे किती पटकन मैत्रिणी झालोत ना. तुला तरी माहिती होतं का ग की अळूची पानं अशी काढायची नसतात? मला नाही ना ग. मी अपार्टमेंट मध्ये राहायचो, तिथे कुठली पुढची बाग मागची बाग आळू. खाजरा अळू कुठे असतो? गाडगे सदनमध्ये. मला माईंनी कामं सांगितली, इथे गप्पा मारत बसलीये, मी जाते. वसुधा काकूंनी सूड चुकवलाय, हरकत नाही. माईंसाठी सहन करायला हवं. त्यांच्या प्रत्येक परीक्षेत मी नापास होते आणि मला नाही आवडत ते. पुन्हा अण्णांना मी गोळी दिली, माईंना नाही आवडलं.
हॅलो अमृता. हॅलो हॅलो. बोल ना. हा ऐक ना, केयूचा मेसेज आला होता. अगं तिचे डॅडी सॉलिड खुश आहे तिच्यावर. तिला ते मुंबईला घेऊन आले आहेत. हॅलो हॅलो हॅलो. ग्रेट अक्षय. काय झालं? नाही काही नाही. ओकेस ना? हा ऐक ना, अगं ती तुझी आयडिया नाही का, म्हणजे डॅडींना सांगायचं की स्थळ बघायला सुरुवात करा, जरा मला वेळ द्या. ती पण सॉलिड वर्क झालीये. की खूप खुश होती यार. तिने तुला स्पेशल थँक्स सांगितलंय. आणि हॅलो हा ऐक अमृता, आहे बघ, उद्या कोणत्याही परिस्थितीत आपण तिला भेटायला जातोय. काहीतरी सॉलिड आयडिया काढून ठेव. हा ओके. हो अक्षय ऐक ना, मला असं वाटतंय कोणीतरी आहे. हा मी तुला नंतर कॉल करते. ओके 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 बाय अमृत. काय अमृत? हो तू अमृतच झालीस का माझ्यासाठी. दरवेळेस वाचवतेस तू मला. बाय. बाय. अमृत. काय हा धनला होणारे हात खाजवत बसलीस तो. काम टाळायचं म्हणून इथे बसलीस. उशी मांडीवर घेऊन देऊ का एक दणका? चल पहिली खाली काम करायला. मी काय ग कार्टे, त्या माईन समोर तोंड उचकायची काय गरज होती तुला? पण कशाला सांगितलंस मी तुला? आळू काढायला सांगितलं म्हणून? पण तुम्हीच ते सांगितलं ना. अगं पण कार्टे त्यांच्या समोर जाऊन कशाला बोलायचं? परत जाऊन जर त्या माईनं चुगली केली, उलट उत्तर दिलंस तर इथे बसवणार तुला. असा दरवाजा बंद करणार, ते चावी लावणार, चावी समुद्रात फेकून देणार. कळलं तुला? चल पहिली खाली कामाला. आई काय सॉरी. तुम्ही माझ्या हाताला गुलाब पाणी लावून द्याल का? म्हणजे तुम्ही लावलं की बरं वाटेल ना. ते काय ना, मगाशी अमृताने हाताला गुलाब पाणी लावून दिलं ना, तर खूप बरं वाटलं. असं थंड थंड वाटतंय. हे आहे ना हो. अमृता ना? अमृता ना? अगं आई गो आई, खूप त्रास होतोय का या गुणी सुनेला? हा मग काय करू? लिंबू आणि मिरची गळ्यात बांधू का तुझ्या? म्हणजे दृष्ट लागायला नको कोणाची. हा करू? मॅचिंग मॅचिंग पण आहे. हिरवी साडी, हिरव्या मिरच्या बांधू का? बांधू? मला कळायच्या आत पहाटे तुझा नवरा तो अक्षय परत आला म्हणून तुझी होणारी फजिती टळली. तर खूप नाचत होतीस ना माझ्या समोर, तोंड वर करून मोठ्या तोंडाने मला म्हणालीस ना, बघायचं का ते सुंदर दृश्य पुन्हा एकदा डोळे बघून? हा पुस पुस ते डोळे पुस. चांगले झोंबू देत मिरच्या डोळ्याला. अजून घळाघळा वाहू दे पाणी. स्वच्छ झाले पाहिजे डोळे, एकदम लखलखीत सगळं स्वच्छ दिसलं पाहिजे तुला. काही हरकत नाही वसुधा काकू, कारण जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच. हा जो त्रास होतोय मला, ह्यातून पण काहीतरी चांगलंच घडेल. हो हो होणार आहे ना, होणार आहे. वाट बघ. उद्या अक्षयला आणि मला कियाराला भेटायला जायचंय, पण ह्या तर डोळ्यात तेल घालून आमच्यावर नजर ठेवून असतील. काय करायचं?